हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला। हरियाला रे हरियाला, संत संगे ब्रह्मानंदू झाला, संत संगे ब्रह्मानंदू झाला। हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला। हरि ये थे रे हरि ते थे, हरि ये थे रे हरि ते थे, हाँ हरि ये थे रे हरि ते थे। हरि वाचुनी नाही रे ते, हरि वाचुनी नाही रे ते, हरि पाही रे हरि ध्याई, हरि पाही रे हरि ध्याई। हरि वाचुनी तुझे नाही रे, हरि वाचुनी तुझे नाही रे। हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला। काय नागिताबाई, लेख दिसत नाही तुमचा कुठं? मला वाटलं तुम्हाला मदत करत असेल. कसली मदत करतोय? मातीच्या विठ्ठलाची मूर्ती बनवून सदोदित भजन सुरू असतं त्याचं. चांगली गोष्ट आहे. काम करणं म्हणजे एक भजनच असतं की. हे त्याला कुठून कळणार? समजल्यावर सगळं समजतंय बघ. सावता हुशार आहे. आपला विठ्ठल भक्तीचा वारसा तो पुढे चालवेल, कारण विठ्ठलाच्या कृपा प्रसादाने त्याचा जन्म झालाय. सावता, ए सावता. बाबा, हाक मारली का तुम्ही? अरे सावता, काम सोडून तू काय करतोय? बाबा, मी पांडुरंगाचं भजन करीत होतो. मला माझा पांडुरंग भेटल्याशिवाय मला चैनच पडणार नाही. काय म्हणा या पोराला? सावता बाळा, असं देव भेटतो रे. इतकं भजन करून पण देवाला ऐकूच जात नाही का हो बाबा? अरे बाळा, आपण जे बोलत असतो, जे ऐकत असतो, ते देव सगळं पाहत असतो. हा मळा विठ्ठलाचाच आहे. आपण त्याचे माळे आहोत. त्यांनी नेमून दिलेली कामं आपण करावी. काम न करता केलेल्या भजनाचा काय उपयोग? काम करता करता विठ्ठल नामस्मरण करावं. बाबा, आता मी मळ्यात खूप काम करीन आणि पांडुरंगाला त्याचा फुललेला मळा बघायला बोलवीन. खरं आहे बाळा, आम्ही बी पेरलाय, तुला मळा फुलवायचा आहे. सावता, प्रत्येकाच्या मनातला मळा फुलायलाच पाहिजे. प्रत्येकाच्या मनात परमेश्वरचं बी पेरलं पाहिजे, तर तो खरा माळी. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई। अगे नागिता,
काय चाललंय तुझं? घरी जाऊन झोपायचं नाही का? हा, काय चाललेलं असतं तुझं? सावकाश. तू चाटण घेतलंस का? त्यानं खोकल्याची उबळ कमी होईल. कसली कमी होणार आहे? माझ्या बरोबरच जाणार आहे हा खोकला. असं का बोलतोस? पडेल आराम. हा पोरगा कुठे गेलाय कोण जाणे. मी काय म्हणते, देवळात भजनाला गेला असणार तो. त्याच्याशी काहीतरी बोला. त्याला म्हणा घरात जरा नवी काकणं वाजू दे. मी कुठवर रेटणार आहे सगळं. सावथीची बायको आली म्हणजे मी डोळे मिटायला मोकळी. असं कसं चालेल बरं? पोराचा फुलल्याला संसार कुणी बघायचा? सावता आता मोठा झालाय. अंगावर जबाबदारी पडली नाही अजून त्याच्या. ती पेलता आली पाहिजे ना. तसा बाळ माझा हुशार आहे. हो जाण बानवल्यांची जना माझ्या मनात फार भरली. दिसेलही शोभून. पोर कामसू आहे, चालस चांगला संसार करेलो. वा नागेताबाई, सून बघून ठेवली तू तुम्ही. मग आमचं काम सोपंच झालं. भानोशी आमच्या चांगल्या परिचयाचे आहेत. ते कशाला नकार देते? सावताला विचारायला हवं ना. आपला पोरगा आपल्या शब्दाबाहेर आहे का? आपले संस्कारच तसे आहेत त्याच्यावर. जवळचा चांगला मुहूर्त बघून बार उडवून टाकू. त्यासाठी तुला अगोदर खडखडीत बरं व्हावं लागेल. हे औषध घे. अशी काय खोकत मिळवणार मांडवात? तुझ्या रूपाने माझ्या घरात लक्ष्मी आली. हे घर आता तुलाच सांभाळायचं. बाळांनो, आता देवाचं दर्शन घ्या. पाहुण्यारावळ्याचं आम्ही बघतो. चल ग. जना, आपण देवाला बघतो तसाच देव बी आपल्याला बघत असतो. देवानं आपल्याला 2 पाय दिलेत पण चालतात एकच वाट. 2 डोळे दिलेत पण बघतात एकच गोष्ट. 2 होठ दिलेत पण बोलतात एकच शब्द. तसंच नवरा बायकोचं बी असतंय. 2 वेगवेगळे जीव असले तरी या विवाह बंधनानं ते एक होत्यात. आपण एकोप्यानं संसार करू. सुख दुःखाला एकत्र सामोरं जाऊ. परमेश्वर साक्षी आहे. पांडुरंग. परमेश्वरा समक्ष मी तुम्हाला वचन देते, शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ करेन. तुमचं सुख ते माझं सुख, तुमचं दुःख ते माझं, तुमचं दैवत तेच माझं दैवत. पांडुरंग पांडुरंग. जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण. वारी चालली का ग? हा? चल चल चल. जय जय राम कृष्ण हरी. 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 काय मंडळी, वारीला निघाल्या होय? होय होय वारीलाच निघाली की. बरं बरं. अहो त्यात घाई कसली? आरण भिंडीपासून पंढरपूरला लांब आहे होय. अहो जरा इसावा घ्या. तुमचं पाय आमच्या मळ्याला लागू देत. या गरिबाच्या हातचे 2 घास खा. अहो वारकऱ्यांना जेवू घालण्याचं पुण्य म्हणजे 1.5 कोटी बामणांना जेवू घालण्यासारखं असतंय. थांबा थोडं. तुमच्या पुण्याच्या काय आड येत नाही बघा. मंडळी आपण असं करू,
जरा आराम करून मग निघू कसं हा. जनाबाई तुम्ही लागा आता स्वयंपाकाला, आता आहे तुमची परीक्षा. अहो परीक्षा कसली, देवाची माणसं ही, यांचं करण्यात आनंदच आहे की मला. मी स्वयंपाकाचं बघते. बर बर. सावता काय? एक विचारू का? अहो विचारा की. अहो आम्ही सालातनं 2 वक्ताला बघा पंढरीला वारीला जातो या, होय. पण तुम्ही कधी वारीलाच दिसत नाही. अहो बुवा मी वारीला येऊन काय करू हो? अहो माझा पांडुरंग या चराचरात सामावलेला आहे. होय, हा पांडुरंगाचा मळा आहे ना, हीच माझी पंढरी आहे बघा. आणि हा भाजीपाला आहे ना, हो तोच माझा विठोबा. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी. अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. ऊस गाजर रताळू, ऊस गाजर रताळू गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू. अवघा झाला से गोपाळू. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. मोठ नाडा विहीर दोरी. मोठ नाडा विहीर दोरी. मोठ नाडा विहीर दोरी.
विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी सावता म्हणे केला मळा सावता म्हणे केला मळा 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 सावता म्हणे केला मळा सावता म्हणे केला मळा सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा विठ्ठल पायी विठ्ठल पायी विठ्ठल पायी गोविला गळा विठ्ठल पायी गोविला गळा विठ्ठल पायी गोविला गळा विठ्ठल पायी गोविला गळा कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी अवघा झाला माझा हरी कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघे विठाबाई माझी पांडुरंगा विठ्ठला आई नागिता नागिता पांडुरंगा विठ्ठला पांडुरंग अवधानी अवधानी हे शोभतं का तुम्हाला? सांगा बरं. हा तुमच्या पांडुरंगाचा मळा आहे ना?
मग गेले 4 दिवस तुम्ही मळ्याला पाणी घातलं नाही. देवाला कसं वाटेल सांगा बरं. जना जना या पांडुरंगानं मला पोरक केलं ग. माझी आई गेली, बा गेला, मी पोरका झालो. माझं छत्र सारवलं ग. अवघ्या विश्वावर छत्र धरणारा पांडुरंग तुमच्यावर प्रसन्न असताना तुम्ही पोरकं कसं हो? अवं तोच आपल्या सर्वांचा माता पिता, तोच पालन करता. तो आपल्या लेकरांना सांभाळणार नाही व्हय? जना खरंय ग तुझं म्हणणं. जो देणार तो नेणारच. आपण नाही का बी पेरतो, त्याला पाणी घातल्यावर ते अंकुरत, त्याचं रोप होत, आणि मग हळूहळू त्याचा भाजीपाला होतो, त्याला फुलं येतात, फळं येतात, आणि मग एवढी जोपासना केल्यावर आपणच आपल्या या हाताने ती भाजीपाला फळ फुलं खुडतो आणि बाजारात विकायला नेतो ना. तसंच आहे ग याच. या जगाचा मळा हा पांडुरंग फुलवतो, जोपासतो, खुडतो आणि पुन्हा पेरतो ग. हा माळी लय मोठा आहे ग. दुःख पेरून सुख उगवत नाही धनी. आनंद पेरा, सुखाचा मळा बहरेल. हवं लोकांना सुख वाटायला तुमचा जन्म आहे. तुम्ही जशी आसवा गाळाल तर कसं होणार. चला भाकर तुकडा खाऊन घ्या. उद्या धरणं आपण मळ्यातल्या कामांना सुरुवात करू. चला खाऊन घ्या. ओ शास्त्री, ओ शास्त्री, बरं का आता वारकरी म्हणू लागले पंढरपूरला जाण्याची गरजच नाही. म्हणजे सावता स्वतःला पांडुरंग समजू लागलाय की काय? ओंकार स्वामी आयुष्यात जो पंढरपूरला गेला नाही त्याला विठ्ठल काय समजणार? काय पंडित? बरोबर, अगदी बरोबर. अहो या भोळ्या भाबड्या लोकांना 4 बोधाच्या गोष्टी सांगणारा विद्वान भक्तच वाटतो. महादेव शास्त्री, तुम्ही हे बोलताय पण तुमच्या लक्षात येत नाहीये. काय ते? महादेव शास्त्री, अशाने तुमच्या प्रवचनाला गर्दी कोण करणार? दक्षिणा कोण देणार? या सावताने तर आपलं अस्तित्व धोक्यात आणलंय. हे मात्र आपण योग्य बोललात. नाही म्हणजे अजूनपर्यंत पंढरपुरातून आपल्याला एकही निमंत्रण आलं नाही. अहो प्रवचन आणि कीर्तन बंद म्हणजे आपली बिदागी बंद. ओ शास्त्री, लोक आता मळ्यात जाऊन सावताचं प्रवचन ऐकतात, अभंग ऐकतात, मळ्यात जाऊन काम करतात. म्हणे विठ्ठलाच्या मळ्यात काम केल्याने पुण्य संचय होतो. छे 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 छे, हे अति होतंय. हो या भोळ्या बाबड्या लोकांना काय म्हणायचं? पण त्यांना बोलवणाऱ्या सावत्याला चांगला धडा शिकवला पाहिजे. बरोबर. काय पंडित? हो हो, शिकवलंच पाहिजे. अगदी बरोबर. तो कसा काय? सायंकाळी बेटा सगळं समजावून सांगतो. राजा, अरे वार माझ्या सोन्यान वा. अरे 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 हो हो, अरे
हे काय निघालं? देवाचं दगड सापडलं गेलं. आलो आलो राजानो, थांबा आलो. चला चला. अरे देवा, तुम्ही कुठं आला जा? माझ्या शेतात सापडलास होय तू? हा, ओहो, हा तर मसोबा. मंडळी, तुम्हाला सांगितलं नव्हतं मी, आपल्या आरण गावात पटकीची साथ आली आहे. हा हा. त्याचं रक्षण करण्यासाठी स्वतः मसोबा प्रगटणार आहे. हो, हे देवाने स्वप्नातून दर्शन दिले. हे सत्य निघालं की नाही पहा. हो, अगदी बरोबर. हा? स्वामी, तुमचं खरंय. अहो, तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वराचा अंशच आहात. हो, देव तुमच्याशी बोलतो. असं करा, या देवाला तुम्ही घेऊन जा आणि त्याचं मंदिर बांधा. या. अहो अहो, काय बोलताय छावता बुवा तुम्ही? अहो, मंदिर देव ज्या ठिकाणी प्रकट झाला त्याच ठिकाणी बांधायला हवा ना. मग आपण असं करूया का, या झाडाखाली त्याचं मंदिर बांधूया ना. आधीच लोक पटकीने मारायला लागलेत. ते काही नाही, मंदिर इथेच बांधायचं. आपण असं काय करताय? ह्यो माझा मळा आहे, तिथं मंदिर कसं बांधताय? तसं नसतं. जिथं देव सापडला तिथंच मंदिर झालं पाहिजे. बघा मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो, जे काय करायचं असेल ना ते माझ्या मळ्याच्या बाहेर करा. हो, ह्यो पांडुरंगाचा मळा आहे आणि मी देवाचा माळी आहे. मी काय तसं होऊ द्यायचं नाही बघा. हा, ए, होऊन देणार नाही म्हणजे गावकीपेक्षा मला महत्वाचा का? अरे आता त्याचा आपण मळा उद्ध्वस्त करून टाकूया. चला चला तुम्ही चला बघू. या लोकांच्या 7 पिढ्या नरकात जातील बघा. हा, जना अगं असं बोलू नये. अगं, त्यांना तशी बुद्धी देणारा तो पांडुरंगच नाही का? ऐक, मला वेदना होत आहेत त्याचं दुःख नाही ग, पण त्यांनी आपला फुललेला मळा उद्ध्वस्त केला त्याचं दुःख होतंय ग. उद्या मी पांडुरंगाला काय उत्तर देणार? त्याचा मळा मी राखू शकलो नाही. हवं, पण मळ्यापेक्षा जीव महत्वाचा नाही का? मळा काय परत फुलवता येईल, पण जीवावर आलं असतं तर? अगं, पांडुरंगाला माळी नकोय का? हा, जना, अगं जो अवघ विश्व राखतो तो आपल्या पाठीशी असताना आपण कशाला चिंता करायची? ते खरं आहे हो तुमचं. हवं, पण मुलासारखी जोपासलेली रोपं पायदळी तुडवली त्यांनी. त्यांना कोण शिक्षा करणार? जना, अगं शिक्षा चुकीला करतात. त्यांची काय चूक होती? मीच त्यांना आपल्या शेतात मंदिर बांधू दिलं नाही. जना, माणसाला राग आला ना की तो आधी विवेकाची हत्या करतो आणि मग तो अविवेकी होतो. अविवेकी असतो ना त्याला भान नसतं ग. आता भानावर नसलेल्यांना आपण काय शिक्षा करायची ग? त्याची काळजी तू कशाला करतेस ग? पांडुरंग आहे आपली काळजी करायला. अगं तो एका हाताने नेतो
आणि सहस्त्र हाताने देतो ग. देवा पांडुरंगा, तेव्हा अरे तुझ्या मळ्याचं रक्षण करायला मी पुरा पडलो नाही र. मला माफ कर देवा. पांडुरंगा, मला माफ कर र देवा. ऐकलं का महादेव शास्त्री? म्हणे काशी यात्रेहून सर्व संत मेळा पंढरपुरात येऊन टाकला. वा वा वा, ही तर चांगलीच पर्वणी आहे. म्हणजे ज्ञानदेवांचे प्रवचन, नामदेवांचे कीर्तन आणि गोरोबांचे अभंग, म्हणजे संत मेळ्यातील विचाराचार अगदी जवळून अनुभवण्याची चांगली संधी आली आहे हो. खरे आहे हो. या सर्व मंडळीमध्ये जाऊन त्यांचा सत्संग होणार की नाही याचाच विचार आता करायला पाहिजे. अगदी बरोबर. ही काय मधुकरीची वेळ आहे? नाही नाही, नमस्कार महादेव शास्त्री. नमस्कार ओंकार स्वामी. अरे आपण कोण? मी अनंत भिक्षुक. मी अवघ्या संत मंडळींना भोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे. आपणही यावे. भिक्षुक आणि जेवणावळी घालतोय? अहो अनंत गुरुजी, तुमचा आमचा परिचय नाही, मग आम्ही भोजनास कसे बरे यावे? नाही, पण मी काय म्हणतो, परिचय होण्यास ही सुयोग्य संधी नाही का? आणि आपण सर्व संत मंडळी ह्या निमित्तानं भोजनाला याल, हा माझा स्वार्थ आहे. ठीक आहे अनंत गुरुजी, तुमचे आमंत्रण आम्ही स्वीकारतो. वा 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 वा, मनास फार संतोष झाला. उद्या सावता बुवांच्या मळ्यावर भोजन आहे. आस्वाद घ्या भोजनाचा पुरेपूर. काय? येतो मी. त्या सावठ्याच्या मळ्यात? हो, जमत नाही का? ठीक आहे, तुमच्या नशिबात काही संत मंडळींचं दर्शन नाही, येतो मी. अहो अनंत गुरुजी, आम्ही येतो. नाही काय म्हणजे कुठं येत आहे? ते भोजनाला. हो हो, येत आहे ना? चला मी येतो. मी म्हणजे मी आत चाललो होतो का बाहेर चाललो होतो? इकडे नाही, मी इकडे चाललो होतो. हा, बरोबर बरोबर, मी जातो. मंडळी, संकोच करू नका. भोजन अगदी स्वस्थ होऊ द्या. करा, सुरुवात करा. अहो हे काय, अजून काहीच कसं वाढलेलं नाही. अरे हो, ते काहीतरी आठवतंय. 5 पंचपक्वान्न केली होती, ती वाढायची राहिली. शेवटी आपली तृप्ती हाच आम्हाला आशीर्वाद, नाही का? हो महाशय, ब्राह्मणम भोजनम प्रिय. होय होय, आम्ही ब्राह्मण भोजनाला कशाला अनुमान करू? काय हो? अगदी बरोबर. सावता बुवा, भाजी आपल्या मळ्यातल्या आहे का हो? नाही, पण देवा असं का विचारताय? तुमच्या ध्यानात नाही आलं. सर्व भोजनाला तुळशीचा छान सुगंध येतो आहे. जसा भाव तसा देव. ज्ञानदेवा, तुम्हाला चराचरात ईश्वराचं, पांडुरंगाचं दर्शन घडतं. तुम्हीच तो स्पर्श जाणू शकता. अहो अनंत गुरुजी, सर्वांची भोजन झाले. आता आपण का मागा राहिलात? आपणही भोजन करून घ्यावे. हो, असं कसं?
आपण एवढे ज्येष्ठ श्रेष्ठ संत मंडळी भोजनात बसलेली असताना आम्ही कसं भोजनाला बसावं बरं? हा, अनंत महाराज, अहो या जगात ज्येष्ठ श्रेष्ठ कुणी नसतं. प्रत्येक आत्मा हा ईश्वरा समानच आहे आणि ईश्वरापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही हे आपण जाणतात. मग घ्या बसून. आपली आज्ञा शिरसा वंद्य. हे काय आहे? अनंत गुरुजी, ब्राह्मण तुम्ही आणि नामदेव शिंपाच्या ताटात जेवताय, उष्ट्या खाताय. अहो सर्व संत मेळा म्हणून आपण सण तरी केलं. अहो हे काय शिंपी कुंभार आणि माळी यांच्या पंक्तीत आम्हाला बसवलं. जात धर्म नीती काही आहे की नाही? तुम्हाला काही अडचण आहे? अनाचार हो सगळा. ओंकार स्वामी थांबा. महादेव शास्त्री, अहो असं काय करताय? अहो आजवर तुम्ही पोथ्या पुराणातले देव बरळून जनसामान्यांना भुलवण्यात परब्रह्माचं स्वरूप सुद्धा विसरला. अहो परब्रह्म खरोखरच अनिर्वचनीय आहे हो. भक्ताच्या हाकेला धावून जाणारी ही माय माऊली आज प्रत्यक्ष आपल्याला जेवू घालते. त्या माय माऊलीला तुम्ही ओळखू शकला नाही. सावता बुवा, काय बोलताय? कुणाशी बोलताय? स्वामी असे रागावू नका. अहो बघा ना, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, गोरोबा काका, नामदेव या सगळ्या संतांच्या मांदियाळीचा परिसस्पर्श होऊन सुद्धा आपलं सोनं कसं झालं नाही याचंच आम्हाला विस्मय वाटतं. अहो या संतांचा सहवास या परब्रह्मालाही सोडवता आलेला नाही हो. देवा, भगवंता, विठ्ठला, अरे तुला सगुण साक्षात रूपात पाहण्यासाठी आमच्या डोळ्यांना अधिक किती शिणवणार रे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हरि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 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 तुमच्या मळ्यातील मातीला तुळशीचा सुवास येतो म्हणे. ती औषधी आहे असे लोक म्हणतात. सावता बुवा त्याच माती मुळा घेऊन महादेव शास्त्रींच्या घरी गेल्यात. त्यांच्या पोराला बरं नाहीये ग. ताप उतरतच नाही. तापानी फणफणलंय ग लेकरू. डोळे फिरवतय. अगं काय सांगतेस काय? म्हणजे ज्याने सावता बुवांवर मारेकरी घातले, ज्याने तुमचा मळा उद्ध्वस्त केला आणि त्यांच्याच मुलाला बरं वाटावं म्हणून. अगं ताई, मोठ्यांच्या चुका लेकरांनी का सोसायच्या? त्यांनी कोणतं ग पाप केले? अगं जसं माझं पोर तसं महादेव शास्त्रीचं नाही का?
धन्य आहे हो तुझी आणि सावताबुवांची. उगाच नाही लोक त्या नारायणगावाचा संत म्हणत. सावता बुवा, आता तुमचाच आधार आहे हो. एकुलता एक पोरगा आहे आमचा. गेली 4 दिवस झाले डोळे देखील उघडले नाही हो. ताप काही केल्या उतरतच नाही. अंगाची लाई लाई झाली त्याच्या. तवा तापल्यासारखं पोर तापलंय. महादेव शास्त्री, अहो चिंता करू नका. आता त्याला काढा दिलाय ना, होईल बरा, होईल बरा. ही वनौषधी म्हणते, मी म्हणजे तापावर रामबाण मात्रा. काय वना औषधी म्हणत होती म्हणजे? अहो हा निसर्ग आपल्याशी बोलतो शास्त्री बुवा. आपण फक्त संवाद साधायला हवा. परमेश्वर दुःख देतो म्हणता, मग तो या निसर्गाच्या रूपानं, या वनस्पतीच्या रूपानं आपल्याला औषध पण देतो. या आई, बाळाला अर्ध्या अर्ध्या घटिकाने यातलं चाटण द्यायचं. हा, आराम पडेल. घे घे माय घे. बाळा. शास्त्री बुवा, अहो आई असं काय करताय? तुमच्या लेखाला बरं वाटलं की पांडुरंगाची कृपा. सावता बुवा, माझ्यासाठी तुम्हीच पांडुरंगा. तुम्ही माझा मुलगा वाचवलात. तुम्ही देव हा देव. तुम्हाला ओळखण्यात फार चूक झाली. या नतद्रष्टाने तुम्हाला फार त्रास दिला. तुम्हावर बालन ठाणलं. तुमचा मळा तुडवला. अहो तुमच्यावर मारेकरी घातले. म्हणून देवाने ही मला शिक्षा दिली. पण सगळं विसरून तुम्ही माझ्या मुलाला वाचवलं. हे उपकार मी कसे फेडू? शास्त्री बुवा, अहो परिस्थिती माणसाची मती गुंग करते. त्याला तसं वागायला भाग पाडते. आपण आपलं मन ताब्यात ठेवायला हवं. हा, त्याला वेळेवर चाटण द्या. हा माई. सावता बुवा, मन ताब्यात ठेवायला काय कर? यापुढे तुमचा शब्द प्रमाण आपला दास आहे हो मी. शास्त्री बुवा, अहो कोणी कोणाचा दास नसतो. आपण सगळे त्या पांडुरंगाचे दास. त्याचं नाव सदोदित मुखात असू द्यावं. कारण तारणारा तो आणि मारणाराही तोच. विठोबाचे पाय राहो अखंड चित्ती, अखंड श्रीपती हेची द्यावे. ध्यानी मनी वनी असता सर्व काळ, साधी काळ वेळ याची परी. नाम हे तारक साचार जीवाचे, सावता म्हणे वाचे सदा घी. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे हा तुळशीचा आणि अबीर बुक्याचा वास कुठून येतोय? विठ्ठल विठ्ठल. देवा, विठ्ठला, पांडुरंगा, देवा, देवा, तू स्वतः येणं केलं. माझं काही चुकलं का? ये देवा, ये बस. देवा, अरे माझं काही चुकलं का रे? अरे सावता, माझ्या मागे 2 चोर लागले. केव्हाचा मी स्वतःला वाचवत त्यांच्यापासून पळतोय. अरे शेवटी तहान लागली आणि म्हणून तुझ्या मळ्यात शिरलो. थांबा देवा, मी तुला थंडगार पाणी आणून देतो. अरे नाही सावता, बस. मला आता पाण्यापेक्षा जास्त गरज आहे ती कुठेतरी लपण्याची. काय? मला आधी लपायला कुठेतरी जागा दे बाबा. देव गेले तरी कुठे म्हणावे नामदेवा? ज्ञानदेवा, देव आपल्याला बघून याच दिशेने पळत गेल्याचे आपल्याला दिसले, पण तेथून पुढे कोठे गेले ते समजले नाही. नामदेवा, देव कुठेही गेले तरी आपल्याशिवाय जाणार कुठे? आपल्या लाडक्या भक्तांना सोडून ते फार काळ राहू शकणार नाहीत. खरं आहे ज्ञानदेवा, देवाचा शोध आपण सहज लावू. चला या दिशेने पाहूयात. देवा, मी काय तुला लपवणार? अरे सावता, तुझा एवढा मोठा मळा आणि मला अशी लपायला कितीशी जागा लागणार आहे रे, नाही का? देवा, अरे तू सर्वव्यापी, सर्व साक्षी, सर्वस्पर्शी, तुला कुठे लपवणार? अरे पांडुरंगा, आकाशाला पेटीत बंद करता येईल का? सागर हांड्यात मावल का? अवघ त्रिभुवन व्यापून उरलायस तू, तुला कुठं लपवणार म्या? सावता, अरे तू माझा लाडका भक्त. देवा, तू मला मदत करशील ह्या आशेवर मी तुझ्याकडे आलो. आता तुझ्याकडेच माझ्यासाठी जागा नाही. ठीक आहे, मी आता दुसरीकडे कुठेतरी जातो. नाही देवा, थांब देवा, थांब देवा, थांब. देवा, हे अवघ विश्व, हे त्रैलोक्य मावू शकेल अशी जागा आहे माझ्याकडे. होय, तू चिंता करू नकोस, म्या लपवतो तुला. होय, हे बघ. विठ्ठल विठ्ठल. अरे सावता, काय करतोय? अरे सावता, देवा, हीच काय ती जागा माझ्याकडे शिल्लक आहे बघ. लपात. विठ्ठला, पांडुरंगा, विठ्ठला, विठ्ठला, अरे आहेस तरी कुठे? विठ्ठला, 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 अरे आहेस तरी कुठे? विठ्ठला. सावता, अरे सावता. देवा, सावता, पांडुरंग कुठे आहेत? हा काय माझ्या समोर सदोदित असा उभा आहे. अरे आम्ही मूर्तीबद्दल नाही, आम्ही खऱ्या देवाबद्दल विचारत आहोत. देव इकडेच आला आहे, आम्ही दोघे त्याला शोधत आहोत. मग सापडला नाही का? जातील कुठं? इथपर्यंत त्यांच्या पाऊलखुणा दिसतायत. जवळूनच तुळशीचा सुगंध येतो आहे. इथेच कुठेतरी असणार.
सावता नजरेस पडला का रे देव? मी तर हरिनामात रमलेला, डोळे मिटून देवाचं ध्यान करत होतो. मी देवाला डोळ्यांनी नाही आत्मचक्षुनी पाहतो. अहो आपल्यासारखे अधिकारी संत उघड्या डोळ्यांनी देवाच्या पावलांचा मागोवा घेत इथपर्यंत आलात. माझा मळा आणि मी धन्य झालो. हो, पण मला देवाला शोधण्यासाठी बाहेर कुठेही जावं लागत नाही. अहो तो माझ्या हृदयात वास करतो. अरे कधी पंढरपुरात देवदर्शनाला गेला नाहीस तू? अरे या मळ्याचं कुंपण तू. पांडुरंगाचा वास कोठे असतोय तुला कसं कळावं? अरे अरे देव आतापर्यंत आमच्या बरोबर होता. मग गेला कुठे म्हणावा हा? आम्हाला सोडून जाणार कुठे? देवा, पांडुरंगा, अरे आहेस तरी कुठे? शोधून शोधून थकलो रे. देवा, विठ्ठला, आता अंत नको पाहू, सामोरा ये. अरे नामदेवा, ज्ञानदेवा, मी इथे आहे. अरे मी पिंजऱ्यात कोंडला गेलोय रे. देवा, पांडुरंगा, पांडुरंग, विठ्ठला. ज्ञानदेवा, नामदेवा, भ्रमर जसा कमळाच्या पाकळ्या भेदून बाहेर येऊ शकत नाही, तसा मी सावत्याच्या हृदयात सामावलेलोय. अरे मला मूर्तीत सामावण्यापेक्षा हृदयात जागा द्या. मंदिरात मला पाहू नका. सावत्या जसा चराचरामध्ये पशु पक्षी फळं फुलं यामध्ये मला पाहतो, तसं पाहायला शिका. प्राणापलीकडची श्रद्धा म्हणजे काय असतं हे सावत्यानं आज दाखवून दिलंय. सावत्या तू धन्य आहेस. पांडुरंगा, तू धन्य आहेस सावत्या. विठ्ठला, पांडुरंगा. पांडुरंगा, विठ्ठला. एवढं हळद दूध घ्या, जीवाला आराम पडल. जना, आता माझ्या जीवाला आराम पडल तो पांडुरंगाच्या पायाशी. असं काय बरं बोलायचं? अवं गेले 4 दिवस तुम्ही पाण्याचा थेंब घेतला नाही तोंडात. अशाने कसं व्हायचं धनी? आता या शरीराचा मोह सोडायला हवा. रोप मोठं होत, त्याला फळं येतात. ती फळं आपण खुडून घेतो आणि थकलं रोप फेकून देतो. मग नव्यानं पेरतो. आता नव पेरायची वेळ आली आहे. होय जना, जना मला माफ कर. मी काय तुला सुख देऊ शकलो नाही. हवं कसं बोलताय? तुझ्या भाग्यवतीच्या भाग्यात तुमच्यासारखा ईश्वर भक्तपती हाय का? सांगा. माझ्या अवघ्या जीवाचं सार्थक झालं बघा. पण धनी, तुम्ही असं का बोलताय? जना, गेली 45 वर्ष
मी पांडुरंगाचं नाव घेत जगत आलो. जे शरीर ईश्वराचं नाव घेण्यास समर्थ राहिलेलं नाही, ते शरीर म्हणजे नापीक जमीन. त्यात काही पेरलं तरी उगवणार नाही. जना अगं, पडीक होऊन जगण्यापेक्षा पावन झालेलं बरं. ज्या मुखातून ईश्वराचं नाव निघू शकत नाही, ते मुख असून मुका. ज्या डोळ्यांना पांडुरंगाचं सावळं रूप दिसत नाही, ते डोळे असून आंधळे. आयुष्यातला प्रत्येक क्षण ईश्वर चिंतनात जायला हवा. जयामुखी पांडुरंगाचे नाम, तोच पोचे ईश्वर धाम. मंडळी, माझ्या विठ्ठलाच्या नावाचा गजर सुरू ठेवा. माझ्या पांडुरंगाच्या नावाची शिडी मला माझ्या पांडुरंगाच्या वैकुंठाला नेऊन पोचवेल. या आरण भेंडी गावानं मला खूप प्रेम दिलं. माझी समाधी इथंच बांधा. भोवती भक्तीचा मळा फुलवा. मी गेलो तरी इथंच असेन. हो, अश्रूंनी जमीन भिजवू नका बापाओ. ईश्वराच्या नामस्मरणाच्या पावसाने इथली जमीन भिजवून विश्वामध्ये भक्तीचा मळा फुलवा. मंडळी, माझे कान पांडुरंगाच्या नामस्मरणाचा गजर ऐकायला आतुर झालेत. हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला. हरियाला रे हरियाला, संत संगे ब्रह्मानंदू झाला. संत संगे ब्रह्मानंदू झाला. हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला, हरियाला रे हरियाला.
हरि येथे रे हरि तेथे हरि येथे रे हरि तेथे हा हरि येथे रे हरि तेथे हरि वाचुनी नाही रे ते हरि वाचुनी नाही रे ते हरि पाही रे हरि ध्याई हरि पाही रे हरि ध्याई हरि वाचुनी तुझे नाही रे हरि वाचुनी तुझे नाही रे हरियाला रे हरियाला हरियाला रे हरियाला हरि वाचे रे हरि नाचे हरि वाचे रे हरि नाचे हरि नाचे रे हरि वा